ओम चैतन्य नवनाथाय नमः। कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 18 गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा संजीवन। बोला अलख निरंजन। फलश्रुती। नवनाथ कथासारच्या या 18व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होईल व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। ओम नवनाथाय नमः। आदेश। नवनाथ कथासार अध्याय 18। राजा गोपीचंद जालंधरनाथाच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्यास निघाला। वाटेत जात असता भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे। राजा बैरागी झाल्याची बातमी ऐकून त्याचे गुण आठवून प्रत्येकजण हळहळत असे। तो जेथे जाई तेथे त्याने आपल्या घरी राहावे म्हणून सर्वजण आग्रह करीत असत, पण ते मानता तो पुढे जात असे। फिरत फिरत काही दिवसांनी तो गौड बंगाल्यात गेला। तेथे पैलापट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत असे। तेथील तिलकचंद राजाची ती स्नुषा तो ऐश्वर्यवान होता। चंपावती अशा राजघराण्यातील सून असल्याने ती नंद, दीर, जावा इत्यादींना देवासमान मानित असे। तिचा सासरा महाप्रतापी होता, तसेच तिची सासू महावस्ताद होती। तेथे त्या सर्वांना हा वृत्तांत कळला असता ती सर्वजण चिडून राजावर मन मानेल तशी टीका करू लागली। गोपीचंद राजा खरोखर शणच असला पाहिजे, त्याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि आता दारोदार भीक मागत हिंडतो आहे। मरण आले तरी बेहत्तर, पण घरोघर भीक मागणे हे क्षत्रिय धर्माला काळीमा फासणारे आहे। याने जन्मास येऊन कोणता पराक्रम केला? कुळाला बट्टा मात्र लावला। आमच्या तोंडाला काळे फासले व आता आपले काळे तोंड सर्वांना दाखवत फिरत आहे। त्यापेक्षा हा वेडापिसा जन्मतःच मेला असता तरी बरे झाले असते। ही त्यांची कृत्सित बोलणी ऐकून राणी चंपावतीस फार वाईट वाटे। इकडे गोपीचंद राजा फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला व नदीकाठी बसून श्रीरामाचे नामस्मरण करू लागला। तो गोसावी झाला असला तरी महा तेजस्वी दिसत असे। चंपावतीच्या काही दासी तिकडे गेल्या असता त्यांनी त्यास तत्काळ ओळखले व ही बातमी प्रथम चंपावतीचे कानावर घातली व नंतर सर्वांना सांगितली। ते ऐकून आता आमची फजिती होणार म्हणून राजा तिलकचंद संतापाने वाटेल तसे बहकू लागला। इतरांनीही त्याचेवर यथेच्छ तोंडसुख घेतले। नंतर राजा तिलकचंदाने असा निर्णय घेतला की आता हा घरोघर भीक मागून आपला नावलौकिक कमी करणार, तेव्हा त्यास आणून अश्वशाळेत ठेवावे व तेथे त्यास जेवाव्यास घालून एकदाचे गावातून बाहेर काढावे। याप्रमाणे त्याने दासींना सांगितले व त्यांनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलावले आहे। तेव्हा प्रथम जाण्यास तयार नसलेला राजा बहिणीला भेटण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर गेला। दासीनी त्यास राजाज्ञेवरून अश्वशाळेत नेऊन ठेवले व त्याला आणल्याबद्दल राजास निरोप दिला। मग राणीने वाढलेले ताट घेऊन दासी अश्वशाळेत गेली व चंपावती मागून भेटण्यास येत आहे असे तिने सांगितले। ते राजाने ऐकले व मनात म्हणाला, मानपान धनिकाला असतो, आपण तर बैरागी झालो आहोत। तेव्हा आपणास शत्रुमित्र सारखेच आहेत। तेव्हा आणलेल्या अन्नास पाठ दाखवू नये असा विचार करून तो तेथे आनंदाने जेवू लागला। तो जेवण करीत आहे हे राजधानीतील स्त्रियांनी चंपावतीस समोर आणून दाखविले व मानपमान विसरून निर्लज्जपणे सोयऱ्याकडे जेवतो आहे म्हणून त्याची उघड उघड निर्भर्त्सना करण्यास सुरुवात केली। ती निंदा तिला ऐकवेना। तेव्हा असहायपणे ती तेथून घरात पळून गेली व अति दुःखाने पोटात खंजीर खुपसून घेऊन तिने आत्महत्या करून घेतली। इकडे गोपीचंद दासीस म्हणाला, चंपावतीस इकडे घेऊन या, म्हणजे माझी व तिची भेट होईल। तेव्हा दासी म्हणाल्या, ती ह्या अवेळी इकडे येणार नाही, जमल्यास रात्री घेऊन येऊ व तुमची भेट करवून देऊ। तेव्हा आता न जाता आप उद्या जावे। हे ऐकून बहीण भेटेल म्हणून त्याने त्यांचे म्हणणे मान्य केले। मग दासी राजवाड्यात परत गेल्या, तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली राणी चंपावती दिसली।
ते पाहून त्यांना धक्का बसला व हे त्यांनी सर्वांस सांगितले. तेव्हा सर्व मंडळी धावून आली. सर्वांनी रडून एकच गोंधळ माजविला. सर्वजण तिचे गुण आठवून दुःख करू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरिता प्राण दिला अशी बातमी नगरभर पसरली. राजवाड्यात चाललेली रडारड ऐकून त्याचे कारण गोपीचंदाने अश्वरक्षकास विचारले. तेव्हा ते म्हणाले, गौड बंगालात राणीचा बंधू राज्य करीत होता. तो राज्य सोडून बैरागी झाला आहे व गावोगाव भीक मागत हिंडत आहे. हे दुःख चंपावतीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही बातमी ऐकून राजास अप्रिमित दुःख झाले व माझ्या येथे येण्याने हा अनर्थ घडला म्हणून त्याला फार क्लेश झाले व तो तिचे एक एक गुण आठवून रडू लागला. मग अंत्यसंस्कारासाठी तिचे प्रेत घेऊन राजवाड्यातील लोक जाऊ लागल्यावर गोपीचंदही त्याचबरोबर निघाला. रस्त्याने जाताना त्याच्या मनात विचार आला की बहिणीच्या मृत्यूने माझी जगात अपकीर्ती होत आहे, म्हणून तिचे प्रेत जिवंत करून आपला प्रतापही ह्या लोकांना दाखवावा. मी योग स्वीकार केला म्हणून ह्या लोकांनी कसपटासमान मानले. तेव्हा माझ्या नाथपंथाचा प्रताप ह्यांना प्रत्यक्ष दाखवला पाहिजे, असा विचार करून तो स्मशानात पोहोचल्यावर प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून ह्या प्रेताचे दहन करू नका. मी जालंधरनाथास आणून प्रेत जिवंत करवितो. ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. उलट सर्वजण त्याची कुचेष्टाच करू लागले व मेलेले माणूस जिवंत होत नसते असे सांगून त्यालाच समजावू लागले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या गुरुचा प्रताप इतका मोठा आहे की तो वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफसाठी अवघे देव पृथ्वीवर आणले होते. मी त्याला घोड्याच्या लिदेत पुरले होते, पण आज 11 वर्षांनी बाहेर काढले असता जसाच्या तसाच कायम होता. तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी माझे गुरूस आणून बहिणीला जिवंत करतो. पण त्यांचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर चढून बसला व म्हणू लागला की मलाही जाळून टाका. माझे भस्म झाल्याशिवाय माझ्या गुरूचा क्रोध कशानेही शांत होणार नाही. तो हे समग्र नगर भस्मसात करून टाकील. गोपीचंदाचे बोलणे ऐकून तिलकचंद संतापाने म्हणाला, गुरूच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतोस तर आम्हास चमत्कार दाखव. आम्ही 4 दिवस प्रेत जपून ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यावर गुरूस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरूकडे गोडबंगाल्यात निघाला. तो बराच लांब गेल्यावर ह्यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असता इकडे सर्व प्रकार जालंधरनाथाच्या लक्षात आला. गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून स्वतःच तिकडे जाण्यास तो निघाला. त्यावेळेस त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली. पृथ्वीवर नैषधराजपुत्रा वाचून ह्या अस्त्राची माहिती इतरांस नव्हती. ते अस्त्र जालंधरनाथास प्राप्त झालेले होते. ते लावताक्षणीच जालंधरनाथ 100 कोसावर गोपीचंदाजवळ जाऊन पोहोचला. तेव्हा गोपीचंदाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्याला सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून चंपावतीस संजीवन देण्याचे आश्वासन जालंधराने दिले व त्यासह चौलपट्टास राजवाड्यात प्रवेश केला. तेथे सर्वत्र रडारड चालू होती. त्या दोघांना पाहून तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्याला कनकासनावर बसविले व स्वतः पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदरसत्कार केवळ वाईट भावनेने केला होता. ही त्याची मानभावी करणी जालंधरनाथाचे लक्षात आली. मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले. ह्या घरात ती शोभत नाही, असे बोलून त्याने गोपीचंदाकडून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून हातास भस्म लावले व तिला हाक मारली. त्याबरोबर चंपावती उठली आणि त्याच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले त्याचप्रमाणे जालंधरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाया पडली.
तरी ते स्मशानातील क्षणिक वैराग्याप्रमाणेच होते. मग जालंदरनाथ जाव्यास निघाला. तेव्हा तिलकचंदाने त्याच्या पाया पडून प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्माद होऊन मी गोपीचंदाचा छळ केला. तरी आता माझ्या अन्यायाची मला क्षमा करावी. असे बोलून त्याने जालंदरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले व रात्रभर तेथेच राहावे म्हणून विनंती करू लागला. तेव्हा जालंदराने चंपावतीस स्वयंपाक करण्यास सांगितले. मग तिला गोपीचंदासह आपल्याबरोबर जेवाव्यास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी बनविले व आपला उष्टा घास तिला देऊन अमर केले. मग विडा खाल्ल्यावर जालंदरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून जात आहे, त्याचा मुलगा अजून अज्ञानी आहे, तेव्हा त्याच्यावर आपले लक्ष असू द्यावे. तुमचा पराक्रम सर्वांना ठाऊक आहे, तेव्हा कोणी शत्रू पुढे येणार नाही. मीही येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून येईन, परंतु त्यापुढे येथे राहणे मला जमणार नाही, म्हणून तू त्यास लागेल ती मदत करून त्याचे रक्षण कर. ती आज्ञा राजाने आनंदपूर्वक मान्य केली. मग ती रात्र येथेच काढून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद त्याला वंदन करून तीर्थयात्रेस व जालंदरनाथ हेलापट्टणास गेला. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंदरनाथ 6 महिने हेलापट्टणास राहिला. तेथे मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफबरोबर फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमास जाऊन राजा गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने राजास सर्व विद्या शिकविल्या व परक दैवते आणून वर प्राप्त करून दिले. नवनाथ कथासार 18वा अध्याय समाप्त. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होईल व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. ओम नवनाथाय नमः. आदेश. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. बोला अलख निरंजन. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा. आदेश. धन्यवाद.